नमस्कार. राजवीज कॉर्नर ऑल इन वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर इथे मी डोस्यांसाठी डाळ आणि तांदूळ भिजवते आहे. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि मी आता त्याच वाटीने 3 वाटी तांदूळ असं घेणार आहे. तांदूळ मी इथे रेशनचा वापरलेला आहे आणि त्याचं छान असे डोसे बनतात. हे मी चांगलं स्वच्छ धुवून 5 तास भिजून घातलेलं होतं. आता ते छान असं भिजलं गेलं आहे. मी त्याचं आता मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेते. जास्त बारीकही नाही वाटायचं आणि जास्त जाडही नाही वाटायचं. मीडियम ह्याच्यात डाळ आणि तांदूळ वाटून घेतले की डोसे देखील छान कुरकुरीत होतात. ते मी पातेल्यात काढून घेतलेलं होतं आणि आता उरलेलं देखील मी सर्व वाटून घेतलेलं आहे. आता हे रात्रभर असंच मुरू देईल, जेणेकरून डोसे छान क्रिस्पी होतात आणि त्याला जाळी देखील छान येते. अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. मी आता त्यात मीठ वगैरे टाकून घेतलं आहे. आता मी इथे मुलासाठी टिफिनला द्यायचे होते म्हणून मी सकाळी लवकर उत्तप्पा लावून घेतलेला होता. त्या उत्तप्प्यामध्ये मी ओरिगॅनोची एक पुडी पडलेली होती, ती मी त्यात मिक्स करून घेतली. ते मी आता अशा पद्धतीने तव्यावर टाकून आणि मग वरून मी कांदा टोमॅटो टाकून घेणार आहे. सॅटरडे होता त्याच्यामुळे डोसा आणि चटणीच देणार होती. नाहीतर इतर वेळेस कंपल्सरी भाजीपोळीचाच टिफिन लागतो स्कूलला. अशा पद्धतीने छान असा उत्तप्पा तयार होतोय. तुम्ही बघू शकता याला देखील छान जाळी आलेली आहे. सॉफ्ट आणि असा लुसलुशीत उत्तप्पा तयार झालेला आहे. मी त्यावर आता थोडंसं तूप लावून घेते, जेणेकरून स्कूलच्या ब्रेकपर्यंत तो छान मऊच राहील. उत्तप्पा डोसा हे गरम गरमच छान लागतात, पण मुलाने ऐकलं नाही, त्याला स्कूलच्या टिफिनमध्येच घेऊन जायचं होतं. म्हणून मी इथे 2 उत्तप्पा तयार करून दिलेत आणि मी इथे चटणी देखील तयार करून घेतलेली आहे. ओलं खोबरं असलं की खूप छान अशी चटणी तयार होते. इथे आता माझी चटणी रेडी झालेली आहे आणि मी त्याच तव्यावर आता छान डोसे नाश्त्यासाठी लावून घेते. तवा छोटा असल्यामुळे जास्त मोठा डोसा काही येत नाही. मोठा जो तवा होता तो खराब झाला आहे, म्हणून मी याच्यावरच आता सध्या तरी डोसे बनवते आहे, छोटे छोटे का असेना. अशा पद्धतीने सर्व डोसे गरम गरम सगळ्यांना नाश्त्याला दिलेत. तुम्हीही या नाश्ता करायला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.